हाच मुद्दा चांगला आहे ना. आता याच्यामध्ये आपल्याकडे जो निधी आलेला आहे, इतर कामं डागडुजी वगैरे रिपेरिंग हे होत राहील. याच्यामधून जर स्कूल बस घेता येत असेल, सर्वांचं मत जाणून घ्या. तिथे अशी आपण एक भाड्याची स्कूल बस, ती अतिशय जीर्णावस्थेतील लावलेली आहे. त्या शिक्षकांनी त्यांच्या स्वनिधीमधून जर या पद्धतीने आपण स्कूल बस लावली तर त्याच ठिकाणी मराठी शाळा पण आहे, आगम हायस्कूल पण आहे. त्या दोघांची म्हणजे पालकांना सुद्धा सोयीचं होईल आणि विद्यार्थ्यांना एक आकर्षण होईल. आपल्या शाळेचे थोरगोवाड, मस्कावर, चिनावल, फैजपूर या शाळांच्या गाड्या रोज सावद्यामध्ये येऊन इथून आपले पोरं भरभरून त्या ठिकाणी नेता. काही त्याही शासकीय शाळा आहे, त्या काही खाजगी जातात. चिनावलची शाळा सरकारी, म्हणजे एका ट्रस्टने चालवलेली, पूर्ण ग्रँडेड. थोरगोवाड तेच, उदळी तेच, आपलं फैजपूर कुसुमबाई या सर्व शाळा वाघोद्याला प्रगती विद्यालयाने स्कूल बस घेतली. आपली शाळा अतिशय चांगली आहे, दर्जा टिकवलेला आहे. परंतु ते वैभव आता जर या पुढच्या काळामध्ये आपल्याला टिकवायचं असेल तर तिथे बेसिक सुविधा या काळानुरूप आपल्याला द्याव्या लागतील. जसं आपल्याला वाटतं आपले सोपे जुने झाले, मग तेव्हा मिटिंगा होतच होत्या, आपलं फर्निचर खराब झालं होतं, मग आपल्याला वाटलं काळानुरूप आपल्याला फर्निचर नवीन केलं पाहिजे, आपण खुर्च्या हे टेबल नवीन वाढवले पाहिजे, मग आपण बनवले की नाही. तसं आता प्रत्येक पालकाला वाटतं तुमची आमची मुलं जाता का तिथे सर्वांना नगरपालिकेची सत्ता पाहिजे, नगरपालिकेची शाळा का नको. चूक आमची आहे, आम्ही आमच्या मुलांना पहिले नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायला टाकलं पाहिजे. संस्था चालकांची मुलं जर खाजगी शाळांमध्ये गावातच जात असतील तर आम नागरिकांनी तुमच्याकडे काय यावं. आज त्या शाळेची पटसंख्या 253 वर आलेली आहे. मराठी शाळेची संख्या 253 म्हणजे 5वी ते 10वी, 11वी 12वी साठी लोक येतातच, त्यांना बोलवण्याची गरज नाही. आणि ते आता पोर्टलवर गेलेलं आहे, शासन देईल ते मुलं, शासन देईल ते सेंटर. या मराठी शाळांचा आपण जो विषय करतोय, महाराष्ट्र राज्याने अभिजात दर्जा दिला मराठी भाषेला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आजीवन त्या मराठी भाषेसाठी आपलं जीवन त्यागलं, त्यासाठी लढा दिला. आज त्या मराठी शाळेची अवस्था पहा. पहिल्या वर्गात फक्त 3 मुलं आहेत, 3 विद्यार्थी, 3. आता पुढच्या वर्षी हेच 3 मुलं दुसऱ्या वर्गात जातील, मग तिसऱ्या वर्गात जातील, तिच्यातला एखादी निघून जाईल. 5वी वर्गामध्ये आले की आपण त्यांचे दाखले मागवतो, आमची इकडची तुकडी कमी पडते आहे आगम हायस्कूलची. मग आपणच सांगतो की त्यांना 2 दाखले. मग तुम्ही नाही ऐकलं, यांच्याकडे जातील, त्यांच्याकडे जातील, मग सीओ साहेबांचं डोकं खातील, साहेब आमची तुकडी पूर्ण होत नाही, आम्हाला विद्यार्थी द्या. ही अवस्था मराठी भाषेची झाली आहे. ती या पुढच्या काळात जर अशीच तुम्हाला वाहवत जाऊ द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही फक्त विकासाच्या गप्पा करा, बिल्डिंगा बनवा, लाइटिंग लावा, काही करा, आणि विद्यार्थी नसले तर त्याला शोभा काय. ही मराठी भाषा जर टिकवायची असेल, आणि त्यांचंच नाव आहे बाळासाहेब ठाकरे यांचं, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, मराठीचा आवाज बुलंद करणारे, त्यांच्या नावाने आणि निधी येतोय. यासाठी एक प्रयत्न हाही करू की एक स्कूल बस घेऊ. ती स्कूल बस ज्या ज्या विभागात जाईल, आजपासून जाहिरात तर होईल. आपण एकावर एक नगरपालिकेला शासनाकडे न मागता तुम्हाला फायर पाठवलं यांनी छोटं, आजपर्यंत पाहिलं नाही त्या गावातल्या एकही नागरिकांनी. आपण मागणी, त्यांनी जरी पाठवलं आपण नाकारू शकत होतो, आम्हाला गरज नाही, आमच्याकडे फायरची गरज नाही. ते बुलेट आली आहे, ती आजपर्यंत रोडवर आली नाही. किती आगी लागल्या, निघाली ती गाडी, त्याचं प्रशिक्षण नाही, त्याच्यावर मनुष्यबळ नाही. म्हणजे एक कर्जाचे पांढरे हत्ती, यांचा मेंटेनन्सला नगरपालिकेला महाग आहे. त्या वाहनं आपण घेतो शासनाच्या विरोधात. शासनाचे निकष असतील तरी ठीक, नसतील तर आपण ते बदलवण्यास भाग पाडू. आमच्या सर्वसाधारण सभेचा ठराव आहे, त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक स्कूल बस त्या शहरामध्ये आपण कार्यान्वित का करू शकत नाही. स्कूल बस घेण्यासाठी इतर कामांना आपण पाठीशी एका मागे एक, ज्या बिल्डिंगांचे कामं चालू आहेत, जे मग मागच्या वेळेला बोललो त्याच्यावर वाद झाला, 1,27 लाख रुपयाची बिल्डिंग अजूनही तिथे पाहायला जा. एक मॉडेल स्कूल आहे ती, बघा ती बिल्डिंग. या बिल्डिंगा बनवतोय आपल्याकडे, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, 4,000 विद्यार्थी बसतील एवढं, 4,000 स्टुडंटची आपल्याकडे व्यवस्था आहे. आणि स्टुडंट किती आहे, 266. खेद वाटतो. त्या शाळा तुमच्या आमच्याने हे जतन करणं, आमची पुढची पिढी माफ करणार नाही. ज्या वेळेला आमच्या शाळेमध्ये एखादी मोल मजबूर शेतकऱ्याचा मुलगा जातो, 20 ते 25,000 रुपये त्या इतक्या बाळाचे भरावे लागतात. आणि रोजची एक चिठ्ठी असते त्याच्याबरोबर, उद्यासाठी हे आणा, परवासाठी हे आणा, ओ डे आहे, ये डे आहे. आणि मराठी भाषेचा त्यात ऱ्हास झाला.
या मराठी शाळा आणि मराठी भाषा जर टिकवायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला थोडंसं कायद्याला बाजूला ठेवावं लागेल आणि या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागेल. आमच्या सर्वांच्या वतीने ज्यांना मान्य असेल तर ठीक आहे, सर्वांनी मान्य करावी अशी माझी अपेक्षा आहे. पण आमची ही मागणी राहणार आहे की एक स्कूल बस त्यासाठी एक प्रयत्न म्हणून आपण घेऊन पाहू, एक स्कूल बस चालवून पाहू. त्याने काय उजेड पडतो, काय परिणाम होतो आजच्या आज फरक दिसणार नाही, कारण आता शाळांच्या ॲडमिशनचा सीझन संपलेला आहे. परंतु या माध्यमातून शासनाने जर पैसे आपल्याला दिले आहे तर ते चांगल्या योग्य मार्गाने आपण खर्ची घालावे असा सत्सद विवेक बुद्धीने मी विचार करून तुमच्याबरोबर माझं विचार मत प्रकट केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याला सहमती द्यावी अशी अपेक्षा ठेवतो.